पल्लीपतन भाग 5 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। हा व्हिडिओ महिलांसाठी आहे। अंगावरती पाल जर पडली तर कुठले संकेत आहेत, कुठले अशुभ संकेत आहेत आपण पाहूया। शिरसी श्रियमाप्नोति ब्रह्मस्थाने मृतिप्रदा केशबंधे रोगबंधम केशांते मरणे भवेत। महिलांच्या मस्तकावरती पाल पडली तर लक्ष्मी प्राप्तीचा योग सांगितलेला आहे। टाळूवर पडली तर अशुभ लक्षणं आहेत। वेणीवरती पाल पडली तर रोग प्राप्ती देणारी ही गोष्ट आहे, म्हणजे रोग वाढणार। उजव्या गालावर पाल पडली तर हे विधवा होण्याचे संकेत सांगितलेले आहेत। डाव्या गालावर पडली तर प्रिय मैत्रीण आपल्याला भेटणार। केसांच्या अग्रभागी पाल पडली तर अशुभ सांगितलेले आहे। मानेवर पडली तर घरामध्ये कलह सांगितलेला आहे। कपाळावर पडली तर द्रव्य नाश सांगितलेला आहे। उजव्या कानावर पडली दीर्घायु दक्षिणे कर्ण वामे कर्ण विभूषितम। उजव्या कानावर पडली तर आयुष्य वाढेल, दीर्घ आयुष्याचे संकेत आहेत। डाव्या कानावर पडली तर अलंकार मिळेल असा योग सांगितलेला आहे। उजव्या डोळ्यावर जर पडली तर दुःख होईल। डाव्या डोळ्यावर पडली तर पतिदर्शन। हनुवटीवर पाल पडली तर कलह सांगितलेला आहे। कंठावर पाल पडली तर अलंकार मिळणार। नाकावर पाल पडली तर रोग प्राप्ती होईल, कुठला तरी रोग वाढेल। वरच्या ओठावर पाल पडली तर कलह सांगितलेला आहे। खालच्या ओठावर पडली तर धन ऐश्वर्य प्राप्ती सांगितलेली आहे। दोन्ही होठावर पडली तर नाश सांगितलेला आहे। आणि आपल्या दोन्ही काखेवर जर पडली तर संपत्तीचा योग सांगितलेला आहे। अशा पद्धतीने पाल आपल्या शरीरावर कुठे पडल्यानंतर कुठले संकेत आहेत मी आपल्याला सांगितले। अजूनही बरेचसे गोष्टी सांगितलेल्या आहेत। अनेक कुठे पाल पडल्यानंतर कुठे शुभ आहे अशुभ आहे अनेक गोष्टी आहेत, पण आपण ह्या अनेक गोष्टी भाग 6 मध्ये पाहूयात। तर आपण लवकरच भाग 6 या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात। माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि एक लाईक जरूर करा। आपले प्रश्न असतील मला विचारा, प्रश्नाचे उत्तर देईल। धन्यवाद।